तुम्हाला माहीत आहे का सिंधुदुर्ग कशासाठी फेमस आहे? तर जाणून घ्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आज मालवणमधला माझा दुसरा दिवस होता। आपल्या ट्रॅव्हल पार्टनर ट्रॅव्हल थिंडपेऱ्यासोबत सकाळी सकाळी बोट काढली आणि दोरीत सिंधुदुर्गकडे निघालो। महादरवाजाची रचना गोमुखी असल्यामुळे नक्की दरवाजा कुठं आहे तेच समजत नाही। दरवाजात दक्षिणमुखी मारुती मंदिर असून तटबंदीवर प्रत्येक 1.5 फुटावर दगडात झरोके ठेवलेले आहेत। त्यातून शत्रूवर भाला किंवा गरम तेल टाकता येईल। मुख्य दरवाजातून आत आल्यावर इंटरलॉकिंग दगड बसवलेत, जेणेकरून शत्रू दरवाजातून आत जरी आला तरी मधला दगड काढल्यावर बाकी सगळ्या दगडी शत्रूवर पडतील आणि दरवाजा पण बंद होईल। छत्रपती शिवरायांच्या हातापायाचे ठसे ह्या गडाला लाभल्यात, त्यामुळे इथं प्रामुख्याने लोक आकर्षित होतात। महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर सिंधुदुर्गवर असून महाराजांची सुबक अशी मूर्तीसुद्धा आहे। गडाबाहेर जाण्यासाठी एक भुयारी मार्गसुद्धा होता, त्यावर आता एक शंकराचं मंदिर बांधले। चारही बाजूंनी समुद्राचं खारं पाणी असताना 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत। दूध, साखर आणि दही अशी त्यांची नावं आहेत। गडबांधणीसाठी चुना, गूळ, वाळू, भेंडीचा रस, उडीद डाळ, बेलाचं फळ आणि कात ह्या गोष्टी वापरल्या जायच्या। माघारी जाताना सिंधुदुर्ग डोळ्यात साठवून घराकडे निघालो।